सचिन दादा तुरे. नाही रियालिटी आहे, तुम्ही रियालिटी खेळलात त्याच्यामुळे तुम्हाला सामना करत. एका चौकामध्ये तुमच्या धावा आल्या धावफलकावरती. इकडे तर सामनावीर दिला जातोय सचिन दादा तुरे यांना. जबरदस्त बॅटिंग. तर 40 रुपये कोणाचे पडलेत ते इथे जमा आहेत. 2 नोट आहेत. 40 रुपये कोणाचे पडलेत तर स्टेजवरती जमा आहेत. कोणाला पाहिजे असेल घेऊन जाऊ शकता. 40 रुपये. लहान मुलांना घ्या, वडेपाव खा. अंपायर कोण? हाय व्होल्टेज सामना. प्रशांत निलवण वर्सेस मंथन. रोशन भोईर, योगेश शलार, भास्कर सावंत. जुने खेळाडू बघा. बोल भाई काय फुल काय चान्स मिळेल. घरी जाऊ नका, चान्स मिळेल. चान्स आहे. आणि जे प्रेक्षक थांबलेत मॅच बघण्यासाठी त्यांना पण चान्स आहे. अरे बाहेर आलते. कमी नाही, कमी नाही. आता इथं फुल आहे. कमी कर. हॅलो, थोडा कमी कर. अंपायर कोण? अंपायर. अंपायर आणि फलंदाज पाठवा. अंपायर. हॅलो, ब्ल्यू वाला. हा ओके. तर सुंदर अशी साऊंड सिस्टम आणि लाईट डीजे पर्या शिवदास भोईर यांच्याकडून आपल्याला प्रॉपरायटर शिवदास भोईर. कोणाला जर नाईट मॅचची लग्नासाठी मंडप पाहिजे असेल तर डीजे परेशला संपर्क साधा. हाय व्होल्टेज सामन्याला सुरुवात होते. अंपायर 5 अंपायर कोण आहेत? तर ना हो ठीक आहे. नाही बोलत. तू बोलशील तसं कॉमेंट करू. तो बोला माईक उलटा पकडू. अंपायर अजून आले नाही. मला वाटतं हाय व्होल्टेज सामना मला घाबरले का समजत नाही. अंपायर आकाश पाटील, संकेत आकाश. सावंत. तुम्ही क्वालिफाय झालात पण आपल्या मॅच आहेत. अंपायर राहा. 2 मिनिटं थांबा. आकाश पाटील, संकेत सावंत, चेतन पाटील, निरू तुरे, नंतर चेतन पाटील, अनिल पाटील, नंदर कुमार शेलार, अनिल पाटील. हे 5 अंपायर. 40 रुपये कोणाचे आहेत? घेऊन जा. अनिल पाटील काय घेऊन जा लगेच. अविनाश सावंत, तिकडे केतन भोपी, चेतन पाटील. ओके. सामना चालू करा. पंच सामना चालू करा लवकरात लवकर. हाय व्होल्टेज सामन्यामध्ये रंगत येईल फलंदाज बारक्या. चांगला चेंडू अडवला आहे. आकाश मेवना, गणू आयकॉन प्लेयर. फलंदाज रोशन. चांगला असा विकेट. हेलो, यहाँ पे मंथन 11 जब मैच जीतती है तो तीसरी ऑर्डर पर दावत रहेगी उनके लिए. ये बड़ा मौका यहाँ पे दिखने को मिलता है. रोशन भोईर अगर चौकार लगाते हैं तो उनके 500 रुपए की चौकार पर बॉल है. तीसरी ऑर्डर की तरफ से राजेश पवार की 500 रुपए में 4 पे चौकार रोशन भोईर. सुंदर अशी कॉमेंट्री तुम्ही पाहू शकता. आमचे तिसऱ्या डब्याचे ओनर मित्र राजेश दादा पवार काय कॉमेंट्री करतात हिंदी मध्ये. रोशनने चौका मारला ते 100 रुपये. अगर रोशन तुम्ही जर चौकार मारा तुम्हाला बक्षिसाची खैरात आहे. इनाम है तीसरी ऑर्डर राजेश पवार की तरफ से. रोशन बोलते चौकार महत्वाचा नाही, मॅच महत्वाची आहे.
रोशन भोईर जर तुम्ही चौकार मारला तर प्रदीप भोईरकडनं 100 रुपयाचा पारितोषिक. अरे मॅच झाली ना अजून. ए आम्ही काय तुला बघू काय हो का तुला. थांबा किती रन. 1+1 ना. किती झाल्या किती झाल्या. किती 10 झाल्या का. 2 बॉल 2 चेंडूंचा खेळ संपला. 10 धावा लागल्या. धावफलकावरती गोलंदाज हरेश तुरे तयार. पुन्हा एकदा एक धाव एका धावेच्या बरोबरीनं 11 धावा लागल्या धावफलकावरती. चांगली फलंदाजी करते फलंदाज जगदीश सावंत आणि रोशन भोईर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उजव्या हाताचा एक जबरदस्त गोलंदाज हरेश. यावेळेस या चेंडूवरती मिळते फक्त एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 धावा लागल्या. आता अविनाश आपल्याला कॉमेंट्री करायला लागेल त्याशिवाय प्रेक्षकांना मजा नाही येणार. कारण अविनाश म्हटला की आपट्या गावाची आणबाण शान आहे आणि 3 सामने जिंकलेत. खऱ्या अर्थानं खुश दिसतोय कारण पहिल्यांदाच त्याला या स्पर्धेमध्ये एंट्री भेटली आणि नक्कीच खऱ्या अर्थानं आपण बघतोय मंतर एरियावर जर फायनल सुपर 4 मध्ये गेले तर त्यांना तिसाई हॉटेलचे सर्व राजेश पवार यांच्याकडून पार्टी. खऱ्या अर्थानं आपण बघतोय कारण आपटा कोलीवाडा असणारा प्रेम आमचे तिसाई धाबाचे सर्व राजेश पवार त्यांच्याविषयी बोलायचं तेवढं कमीच आहे कारण आपटा गावावर त्यांचं खूप प्रेम आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या नक्कीच रोशनसाठी सुवर्ण संधी आहे. जर चौकार मारला तर तिसाई धाब्याचे सर्व बारक्यांनी सुद्धा चौकार मारला तर आमचे दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस राजेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. हा चेंडू लगेच ताले नहीं तो इस बार मिलेगा जगदीश सावंत को गाली दंडी गोल. नक्कीच प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये. इथं बक्षिसांची खैरत आहे पण कोण चौकार ना मारत. गाडी नंबर 1552 अजित 11. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 16 धावा लागल्या धावफलकावरती. आपण बघतोय आजच्या दिवसामध्ये ज्याने बरेचसे सामने जिंकले आणि फलंदाज यावेळेस रोशन भोईर मैदानाच्या बाहेर आणि फलंदाज बाद रोशन भोईर. खुशखबर. हॅलो
नक्कीच प्रत्येक चौकासाठी राजेश पवार साहेबांकडून 500 रुपये पारितोषिक. यावेळेस किरणने मारलेला फटका या चेंडूवरती म्हणजे एक धाव, एका धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या बसते 17. 2-3-4 2-3-4 म्हणजे मंगेश दादा छालद सर्वांनी यायचा हा. 2-3-4 एप्रिल मंगेश दादाची हालत. हाय व्होल्टेज सामना. फलंदाज मात्र हा वाईट चेंडू आणि संघाची धावसंख्या होती ती 18. चांगली अशी गोलंदाजी आणि हा नो चेंडू. उद्या मात्र माझी फशीफ आहे. नो चेंडू. चौका जाऊ दे पण नो नको टाकू. भास्कर बोलतोय टेन्शन मध्ये जाणार भाई. फलंदाज नीरू आणि गोलंदाज योगेश शेलार. चांगली अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या 19. डेट चेंडू. हा चौका वा. 500 रुपयाला पारितोषिक. राजेश दाबा, राजा दाबा, तिसाई दाबा यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक नीरू यांना. वा तिसाई दाबा आपट्यावर चांगला असं प्रेम. आपटा कोलीवाड्यावर दुपार संध्याकाळ असो प्रेम प्रेम प्रेम. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाला आणि नीरू यांनी पटकवला आहे 500 रुपयाचा पारितोषिक. वा. तर विजयासाठी विजयासाठी किती धावा? 24. 23 झाल्या. 24 काय मंगे का असेल? हॅलो हॅलो. खुशखबर खुशखबर खुशखबर. उद्या होली निमित्त सर्व मुलांना 23 झाला. 24 पाहिजे. खुशखबर खुशखबर खुशखबर. सर्वांनी ऐका. सूचना आहे उद्या आपटा कोलीवाड्याची होली आहे आणि होलीसाठी सर्वांनी 9 ते 12 वाजेपर्यंत नाचायचं आहे डीजे वर आणि सर्वांनी कोली लुक करून या. 18 चेंडू 24 धावा. तुम्हाला आम्हाला आवडणार आहे. अंडरम नाईटचं खेळ मैदानावरती रंगतोय. नंतर बोल नंतर मॅच चालू आहे रे 2 मिनिट. गोलंदाज योगेश पाटील. 18 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू गोल. दोन चेंडूंचा खेळ संपतो. 2 धावा लागल्या धावफलकावरती. हा चेंडू चांगला क्षेत्ररक्षक जगदीश चव्हाण यांच्या माध्यमातून 3 चेंडूंचा खेळ संपतोय. 2 धावा लागल्या धावफलकावरती. हाय व्होल्टेज सामना. हा चेंडू आणि किरण कातोडी किरण भोईर यांनी क्षेत्ररक्षण मैदानावरती करतोय. खपे किंगचे अध्यक्ष. 4 चेंडूंचा खेळ संपतो. 2 धावा लागल्या धावफलकावरती. आता मंथन 11 संघ चांगल्या स्थितीमध्ये. हा चेंडू आणि इथे रसलनी केलेली चुकी आणि झेल सोडलाय कोणाचा? तर योगेश शेलारचा झेल सोडलाय. कारण योगेश शेलार अँड्रम म्हटलं की ज्याने बरेचसे मैदान गाजवलेत अँड्रम आणि ओरम हे मला वाटतं एकच धाव आहे वाटतं.
5 चेंडूंचा खेळ संपतो. 3 धावा लागल्या धावफलकावरती. चांगली गोलंदाजी करतो हा चेंडू. सिक्सर मारला चौकावर सिक्सर मारला जेव्हा नक्कीच हितांशी 11 वर्सेस तित्या. गोलंदाज जगदीश. 3 धावा लागल्या धावफलकावरती. 12 चेंडू 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावा. काय करणार? बिनजोड 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 आणि इथे जोड. आता इथे पुढील होणारा सामना नित्या 11 वर्सेस हितांशी 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसशी संपर्क साधा. हॅलो. हा चेंडू जबरदस्त फटका मारलेला पण क्षेत्ररक्षण का अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानावरती. रोहित शेट्टी 55 रन बॉल. 2 धावेच्या बरोबरीनं 8 धावा लागल्या धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ संपतो. 8 धावा लागल्या 24 धाव्यांची गरज. काय घडणार या सामन्यामध्ये? 10 चेंडू आणि 14 धाव्यांची नाही 24 वाईट. 9 धावा लागल्या धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ संपतोय. जगदीश हा चेंडू चांगला क्षेत्ररक्षक आणि फेकी थोडीशी खराब मैदानावरती करतोय. निरंजन भोईर मला वाटतं 500 रुपयाचा मानकरी ठरलाय खऱ्या अर्थानं. आपण बघतोय 10 धावा लागल्या धावफलकावरती. 14 धाव्यांची गरज आहे अजूनही. 9 चेंडू 14 धावा. काय घडणार या सामन्यामध्ये? 9 चेंडू 14 धावा. अविनाश हा चेंडू काय नक्कीच या सामन्यामध्ये रंगत निर्माण. 8 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. इथे जगदीशने काय केलं? खराब गोलंदाजी मैदानावरती करतोय. कारण योगेश पाटीलनं 3 धावांचं षटक फेकलं. हा चेंडू फुलटा चेंडू आणि या चेंडूवरती मिळते 2 धावा. म्हणजे येणारे 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. 7 चेंडू 8 धावा. रोमांचक सामना. मंथन एका बाजूला प्रशांत 11. मला वाटते जर फायनल मारली तर मला वाटते फार्म हाऊस बुक केला आहे. मुरुड जंजिरा हा चेंडू काय फटका अप्रतिम. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. इथे काय केले? एक अतिशय खराब गोलंदाजी मैदानावरती. 17 धावा खर्च केल्या. मला वाटत लाईट बस नक्कीच रंगमंच झालेले आहे. असं मजा आलेली पाहिजे. मला असं वाटतंय मला 6 चेंडू आणि 6 धावा. आता बिंदोडच्या दोन्ही गाड्या झोपल्यात. दोन्ही हितांशी 11 संघाचा संघ नाही. नित्या 11 संघाचा संघ नाही या टॉस साठी. मथुर बैलाचे मालक राज. आता 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. मला वाटतं प्रशांत पाटीलचा संघ यावर्षीच्या अंगामध्ये 2 नवीन संघ दिसतात टॉपला. प्रशांत आणि अविनाश पाटील. दोन्ही पाटील आहेत, बंधू आहेत. 5 चेंडू 5 धावा. आता कुठेतरी मला वाटतं टेन्शन मध्ये दिसते रोशन भोईर हा संघ मालक योगेश पाटील. टॉस द्या टॉस. टॉस कुठे आहे? चल 3 चेंडू 3 धावा. काय घडणार या सामन्यामध्ये? दिनेश सावंत काय म्हणशील या सामन्याबद्दल? या सामन्याबद्दल म्हणायचं म्हणजे काय बोलू, काय सुचत नाही. प्रत्येकाच्या फासण्या फासफूस 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 फास.
3 चेंडू 3 धावा. तुम्हा आम्हाला आवडणार आहे अंडर नाईटचा खेळ मैदानावरती रंगतोय. हा चेंडू या चेंडूवरती मिळते 1 धाव म्हणजे 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. 2 चेंडू 2 धावा. काय करणार या सामन्यामध्ये? 2 चेंडू 2 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. दिनेश सावंत एका बाजूला रोशन तर एका बाजूला योगेश शेलार. रोशन भैरने केलेली चुकी. आणि मला वाटतं जर हा चेंडू पकडला असता तर खरे. कधी सामन्यामध्ये एक चेंडू आणि 2 धावांची गरज असते. कारण इथे मला वाटते स्वतः कप्तान रोशन भैर संघ मालक. संघ मालक आहे. संघ मालक करणं अशी चुकी होऊ नये. कारण जर हा सामना मला वाटते कदाचित 1 चेंडू 1 धावा. निरंजन भोईनं आतापर्यंत 5 चेंडू टाकले चांगले. आता एका चेंडू 1 धाव. काय करणार मंथन 11 की प्रशांत 11 संघ जिंकणार? लाईव्ह वाला नीट लक्ष दे. लाईव्ह वाला नीट लक्ष द्या. लाईव्ह कडे लक्ष द्या. आणि पंच कारण 1 चेंडू 1 धाव्यांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही. तुम्हा आम्हाला आवडणार. शांत मंगेश शांत. शांत 1 चेंडू 1 धाव. आणि जिंकलेला आहे मला प्रशांत 11 संघाने आणि रोशन भोईर. आता इथे मला वाटते दिनेश तुरे याच्या पोराने थोडस चेंडू आता तो पिसटला. मला वाटत कोण जिंकला कोण हरला. माझा नाही कोण हरला तर जिंकला.